मुंबईतील 26/11च्या हल्ल्यासंदर्भात भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भांडारी यांनी एक खळबळजनक आरोप केलाय। तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा 26/11 हल्ल्यात वाटा असल्याचा दावा भांडारींनी केलाय। भांडारी यांच्या या आरोपानंतर एकच खळबळ उडाली आहे। बघूया। 26/11 हल्ल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा वाटा। भाजप नेते माधव भांडारींचा खळबळजनक आरोप। भांडारी यांच्या आरोपानंतर राजकारण तापलं। भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भांडारी यांनी मुंबईतील 26/11च्या हल्ल्यासंदर्भात एक खळबळजनक दावा केलाय। तत्कालीन सरकारमध्ये असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा 26/11 हल्ल्यात वाटा होता असा थेट आरोप माधव भांडारी यांनी केलाय। स्थानिक प्रशासनावर दबाव असलेल्या व्यक्तीचा या हल्ल्यात हात होता। स्थानिक मदतीशिवाय काहीही करता आलं नसतं असं भांडारींनी म्हटलंय। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात निर्दोष सुटलेल्या विक्रम भावे यांच्या दाभोलकर हत्या आणि मी या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात भांडारी बोलत होते। सगळा हल्ला जो झाला त्या हल्ल्यामध्ये स्थानिक माणसांच्या मदतीशिवाय त्यांना काही करता आलं नसतं। आणि स्थानिक माणसं म्हणजे रस्त्यावरचे हमाल आणि त्या बोटी चावणारे खलाशी बिलाशी ते नाही, तर ज्यांचा स्थानिक प्रशासनावरती प्रभाव आहे, ज्यांना स्थानिक प्रशासनामध्ये काही नाही उलट सुलट करता येतं, अशा प्रभावी व्यक्तींच्या मदतीशिवाय हा हल्ला होऊ शकत नाही। कोण होती माणसे? आज ताहूराम राणाला आणलं, त्याच्यानंतर काँग्रेसवाले फार बुंबावून करायला लागले, कारण कदाचित त्या नाहीची माहिती त्या राणाकडून दिली जाईल असं वाटतंय। पण या सगळ्या 26/11च्या हल्ल्यामध्ये सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा वाटा होता हे निश्चित आहे। तर सरकार तुमचा, यंत्रणा तुमची आहे। चौकशी करून जर कोणी दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माधव भांडारी यांच्या आरोपांवर केली आहे। त्या हल्ल्यामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा हात असल्याचा खळबळजनक दावा माधव भांडारी यांनी केला। चौकशी करावी। आज भारत सरकार आपल्या ताब्यात आहे, राज्य सरकार आपल्या ताब्यात आहे, पोलीस यंत्रणा आपल्या ताब्यात आहे। चौकशी करायची, चौकशी करून त्याच्यात तथ्य असेल तर जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करू। तर संविधानिक पदासाठी माधव भांडारी यांचा हा खटाटोप असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केली आहे। असं काहीतरी स्टेटमेंट करून खळबळजनक त्यांना मेन स्ट्रीम मध्ये येण्यासाठी आणि संविधानिक पदापासून दूर ठेवल्यामुळे ते मिळवण्यासाठी त्यांचा खटाटोप असू शकतो। जे आरोप माधव भांडारींनी केलेत, खरं म्हणजे एखाद्या रस्त्यावरच्या सडकच्या माणसांनी करावेत अशा प्रकारचे आरोप आहेत। दरम्यान वाद निर्माण झाल्यानंतर माधव भांडारी यांनी आपल्या वक्तव्यावर सारवासारव केली आहे। तत्कालीन सरकारला असा हल्ला होणार अशी माहिती गुप्तचर विभागाकडून देण्यात आली होती, तरीही त्यांनी काहीच हालचाल केली नाही असं मी भाषणादरम्यान बोललोय असा खुलासा भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांनी केला। 4 महिने आधी ही माहिती मिळाली होती आणि हे राज्य सरकारने स्वतःच जाहीर केलं होतं। म्हणजे हे काही मी काल्पनिक सांगत नाही। राज्य सरकारने त्यासंबंधी काढलेली प्रेस नोट ही त्यावेळेला सगळी वापरली गेली होती। आता जर 4 महिने अगोदर राज्य सरकारला माहिती मिळाली होती तर तो हल्ला रोखण्यासाठी काय प्रयत्न केले आणि तो हल्ला का रोखला नाही, ह्याचं उत्तर राज्य सरकारने तेव्हा द्यायला पाहिजे होतं, ते दिलं नाही। की अशा तऱ्हेने कुणालाही मदत करताना करणाऱ्या लोकांना राजकीय आश्रय असल्याशिवाय, राजकीय सहकार्य असल्याशिवाय त्यांना हे करता येत नाही। तर हे राजकीय सहकार्य देणारे ताकदी कोण होत्या हे समोर आलं पाहिजे। ते काँग्रेस राष्ट्रवादीचे होते, मी कोणाचाही उल्लेख केलेला नाही, पण त्यावेळेचं सरकार काँग्रेस राष्ट्रवादीचं होतं आणि माहिती मिळाल्यानंतर कारवाई करणं आणि ते हल्ला रोखणं ही जबाबदारी त्या सरकारची। माधव भांडारी यांनी 26/11च्या हल्ल्यात थेट तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा वाटा असल्याच्या केलेल्या दाव्यानं एकच खळबळ उडाली आहे। आता यावरून जोरदार राजकारण सुरू झालंय। चंद्रकांत कुंदे, झी 24 तास।